उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट आहे। धुळ्यामध्ये राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे। धुळ्यामध्ये पारा 6.2 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय। राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात थंडी पडलेली आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये राज्यातल्या इतर भागात सुद्धा थंडी वाढेल असा अंदाज आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी यांनी। पाहूयात। धुळे शहरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी तापमानाचा पारा 6.2 अंश सेल्सिअस नोंदवला गेलेला आहे। शहरामध्ये कडाकीची थंडी वाढते, त्याचा दुष्परिणाम हा जनजीवनावरतीही दिसून येत आहे। व्यायाम करणाऱ्यांव्यतिरिक्त सर्वसामान्यांची वर्दळ ही रस्त्यांवरती कमी झाल्याचं आपण पाहू शकतो। नेहमी वर्दळीचे रस्ते हे सुने दिसून येत आहेत। वाढती थंडी ही अजून येणारे काही दिवस कायम राहील असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे। 20 नोव्हेंबर पर्यंत थंडीचा कडाका वाढत राहणार आहे। तापमान अजून खाली येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। शीतलहरीकडे धुळे शहरासह जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे। सलग गेल्या आठवड्याभरापासून तापमानाचा पारा खाली येत आहे। शेतपिकांवरही याचा परिणाम दिसून येत आहे आणि एकंदरीत जर पाहिलं तर भाजीपाला पिकं आणि फळभाज्यांवरतीही याचा परिणाम दिसून येत आहे। येणाऱ्या काही दिवसांमध्ये थंडी ही अशीच कायम राहणार आहे, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं, काळजी घ्यावी, अनावश्यक घराबाहेर पडू नये असं आव्हान प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे।